हाय, सकाळची सर्व क्लिनिंगचे कामं आवरून केली आणि डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले होते. तर मला स्वयंपाकामध्ये बनवायची होती आज कारल्याची भरलेली भाजी. खूप दिवसाची कारल्याची भाजी बनवली नव्हती, तर म्हटलं आज बनवूया. मग छान कारले धुवून घेतले आणि कट करून पिलरण्यामधलं सर्व बी वगैरे काढून घेतलं आणि मीठ लावून ठेवून दिले. तर मग थोडेसे कडूपणा त्याचा जातो. तर मग कांदा पण कट करून घेतला. कांदा कट केल्यानंतर मग मला भरलेली बनवायची कारले, त्यामुळे मी थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि मग त्याचं वाटण बनवून घेतलं आणि त्यामध्ये कोथिंबीर पण वाटून घेतली होती मी. आणि मग आधीच एका पॅनमध्ये तेल गरम केलं आणि मग त्यामध्ये थोडासा कांदा परतून घेतला आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये थोडीशी धने पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ आणि लसूण वगैरे वाटायलाच टाकलं होतं मी आणि कोथिंबीर सगळं हाताने मिक्स करून घेतलं आणि मग त्या कारल्यांमध्ये छान असं दाबून सर्व भरलं आणि मग ते कढईमध्ये परतायला ठेवलेलं होतं कांदा वगैरे त्यामध्येच मग एक सोडून दिलं आणि मग नंतर असं परतून घेतलं. आणि मग परतवल्यानंतर मग थोडंसं झाकण ठेवून आधीमध्ये थोडंसं हलवत राहायचं आणि हे वाफेवर छान शिजतात आणि कडू पण होत नाहीत. मी असंच बनवत असते नेहमी कारल्याची भाजी. तर मग छान अशी कारल्याची भाजी बनवली, नैवेद्याचं ताट केलं, नैवेद्य वगैरे देऊन आले, जेवण वगैरे झालीत. आणि मग आता ऊन खूप पडायला लागले, तर मग बरण्यांमधलं डाळी वगैरे सर्व यांना ऊन द्यायचं होतं. तर मग सर्व काढून घेतलं, बरण्या वगैरे कमी करून घेतल्या आणि ते एका बरणीमध्ये मठ होते, तर ते पण मी भिजवायला टाकून दिले. म्हटलं मटकीची भाजी किंवा मग फ्राय वगैरे करायला होऊन जातात. आणि मग सर्व बरण्या रिकाम्या करून घेतल्या. तर आता खूपच ऊन पडतं आहे ना, तर मग म्हटलं डाळी पण चांगल्या वाळतील आणि बरण्या पण घासून घ्यावं लागेल. मग बरण्या पण वाळून जातील मग भरून ठेवायला. तर मग बरण्या पण घासून घेतल्या आणि बाहेर खूप ऊन होतं, तर मग मी घरातच बरण्या वगैरे सर्व पुसून घेतलं आणि मग नंतर पुसल्यानंतर मग बाहेर घेऊन गेले. बरण्या चांगल्या पुसल्यानंतर मग वाळतात पण चांगल्या आणि दिवसभर उन्हामध्ये छान शेकून निघतील म्हटलं. तर मग लगेच उन्हात ठेवून आले आणि सर्व ताटं वगैरे पण उन्हात ठेवून आले याचे. तर असं होतं माझं आजचं रुटीन. बाय.